ही दोन गावं वगळल्यानंतर पहिल्यांदा याची निवडणूक लागलेली आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे? हे राजकारण न होता दोन्ही गावचा विकास कसा होईल, दोन्ही गावच्या कशा समस्या सुटतील याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे। फक्त आता इलेक्शन लागली, तुम्ही राजकारणी आहात म्हणून तुम्हाला राजकारण करायचे तर हे शक्य होणार नाही। पुणे महानगरपालिकेतून वगळी करण्यात आली, पण महत्त्वाचा मुद्दा की समस्या सुटल्या का गावांच्या? महानगरपालिकेने जो काही विकास केला नाही तो नगर परिषदमध्ये आल्यानंतर यांचा विकास झाला, हे आम्हाला दाखवून द्यायचंय आणि त्यासाठी या लोकांनी काम करा। की महानगरपालिकेपासून वेगळी करण्यासाठी तुम्ही एक फार मोठा लढा उभा केला आणि त्याचं चित्र जे आता आहे ते काहीतरी वेगळंच दिसतंय। यावरती तुमचं काय म्हणणं? मी ठामपणे 100% सांगू शकतो की माझ्या एवढा लढा कुणी दिलाच नाही। की तुम्ही एक समाजसेवक आहात, तुमच्यासाठी राजकारण महत्त्वाचं की समाजकारण? असं कुठे लिहिलंय का की समाजसेवकांनी कुठे राजकारणामध्ये येऊ नये? नमस्कार, मी सरिता देसाई, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक, त्याचबरोबर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि उरळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे सर आपल्यासोबत आहेत। सर, सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की पुणे महानगरपालिकेपासून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावं वगळल्यानंतर पहिल्यांदा याची निवडणूक लागलेली आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे, 2017मध्ये आमची गावं पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन झाली। त्याच्यानंतर 2018मध्ये पहिल्यांदा आम्हाला आमची कर प्रणालीची जी बिलं आहेत ती जनरेट झाली। तर ती बिलं आम्हाला जवळजवळ 1 पट 2 पट नाही तर 13 पटीने जास्त, म्हणजे ज्यांना 1 लाख रुपये समजा वार्षिक कर असेल तुमच्या ग्रामपंचायतीचा एखाद्या मिळकतीला, तर तो 13 पट म्हणजे जवळजवळ 13 लाख झाला। तर तो आम्हाला अतिशय म्हणजे जुलमी कर असा होता तो, आणि त्यापासून आम्ही कुठले व्यवसाय करू शकत नव्हते किंवा घर भाड्याने राहिल्यासारखं आम्हाला वाटत होतं। त्यामुळे 2018मध्ये पहिलं बिल आल्यानंतर मी स्वतः पुणे महानगरपालिकेशी पत्रव्यवहार सुरू केला। तो पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने बऱ्यापैकी त्यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलं नाही। त्याचं रूपांतर मग आम्ही 2021मध्ये कोर्टामध्ये गेलो। त्याच्यामध्ये नगरविकास खातं, महाराष्ट्र राज्य आणि पुणे महानगरपालिका या दोघांना पार्टी करून आम्ही कोर्टामध्ये गेलो। कोर्टामध्ये त्यांनी बिलकुल कुठल्याही पद्धतीचे आम्हाला कुठलं ॲफिडेविट दिलं नाही, काही नाही, आजपर्यंत दिलेलं नाही आहे। आणि हे सर्व होत असताना महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस आम्हाला माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते, त्यांच्याबरोबर मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये हा राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे की बाबा पुणे महानगरपालिकेमधून 2 गावं वगळून ती नगर परिषद करावी, म्हणजे टॅक्स कमी होईल। तर ह्या विषयावरती टॅक्स कमी झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी विरोध केला त्याला। महानगरपालिकेत राहायचं काहींना होतं, काहींना नगर परिषद पाहिजे होती, पण जनरली ज्यांच्याकडं काहीच नव्हतं, म्हणजे त्यांचा काय टॅक्सशी काही संबंध नव्हता, म्हणजे त्यांचं कुठं व्यवसाय नव्हता, घर भाडं ठीक आहे, जे येतं आहे घरामध्ये राहतो तेवढा ठीक होता, अशा लोकांनी बऱ्यापैकी विरोध केला। आणि तो विरोध एवढा केला की त्यांनी कोर्टापर्यंत गेले। पण हे सर्व असताना एवढा आंदोलन झाली, त्यांचे रास्ता रोको झालं, हे झालं ते झालं, सर्व ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी तो केला। पण आजची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही पद्धतीचं त्यांचं विजन नसताना, गावाविषयी काय विजन आहे बाबा आपलं हे पुढं समोर न ठेवता आज इलेक्शनसाठी ते सर्वात पुढे आहे, म्हणजे उभं राहण्यासाठी पुढे हे आपापल्या पॅनलची तयारी करतायत, ते सगळं करतायत। हे कोण करतं आहे? ज्यांनी नगर परिषदेसाठी विरोध केला ते करू द्या, हरकत नाही आहे, पण हे करत असताना आपण आपलं काय विजन ठेवतो आहे हे तरी थोडंसं गावकऱ्यांच्या समोर ठेवलं पाहिजे की मी का उभा राहतो आहे किंवा मी का करतो आहे, ह्या गोष्टी मला कशासाठी करायच्यात। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विरोध करत होता, आजची परिस्थिती अशी आहे राजकारणामध्ये प्रत्येक माणूस हा स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतो, आणि आम्हाला ते समाजसेवक म्हणून असेल किंवा माझ्या मूळ रक्तामध्ये तो पायंडा नाही आहे की मला बाबा समाजासाठी जर काय करता आलं तर ते आपण अवश्य करावं, पण राजकारण म्हणून किंवा स्वतःसाठी काहीतरी करावं ही बिलकुल अपेक्षा नाही आहे। आणि त्यामुळं जे काही आता इलेक्शनचं वारं फिरतं आहे, आत्ताशी तुमचे 2 प्रभाग आमच्या उरुळीमध्ये झालेत, एकूण फुरसुंगी आणि उरुळीचे 16 प्रभाग आहेत, म्हणजे 32 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आहे। मी तर म्हणाल मी लढा दिला आणि त्या लढ्याला आजचे माझे आमदार पुरंदर हवेलीचे विजयबापू शिवतारे
ह्यांनी खूप मोलाचा वाटा घेतला त्याच्यामध्ये. म्हणजे आम्हाला आत्तापर्यंत ज्या ज्या पक्षाकडे गेलो, ज्या ज्या मोठ्या नेत्याकडे गेलो, आम्हाला कुणी हे केलं नव्हतं की बाबा काहीतरी त्याच्यावर मार्ग काढू. पण ज्यावेळेस ही सर्व संकल्पना त्यांना सांगितली, आमचं दुःख काय ते त्यांना सांगितलं, त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केला चांगल्या पद्धतीने आणि त्यापुढं त्यांनी तो लढा त्यांच्या हातामध्ये घेतला आणि आमच्याकडनं जे सहकार्य पाहिजे ते आमच्याकडनं घेतलं. म्हणजे कुठली पेपरची पूर्तता असेल, गावामध्ये काय घडतं आहे, कोणाची बिलं कशी आलेत, कोणाला काय पाहिजे, ह्याची सर्व माहिती घेऊन त्यांनी एकनाथभाई शिंदे असतील किंवा वरिष्ठ महाराष्ट्र राज्यासह काय मंत्रिमंडळ असेल यांच्याशी चर्चा करून त्यांनी ही 2 गावं वगळून त्याची पुणे महानगरपालिकेतून वगळून नगर परिषद करण्याचं मोठं श्रेय त्यांना जातं. आता आम्ही सुरुवात केली, मान्य आहे, आम्ही सुरुवात केली, सर्व दिलं त्यांना सर्व, पण शेवटी मंत्रालयातलं काम हे मंत्रालयातला असणारा माणूसच करू शकतो. त्यामुळे सर्वच राजकारण्यांना आपण असं चुकीचं नाही ठरवू शकत. परंतु अपेक्षा एवढीच असते की बाबा ज्यांनी सहकार्य केलं सुरुवातीपासून त्या लोकांना न विसरता त्यांच्याकडे काहीतरी विजन आहे गावाविषयी. ज्यांनी ह्या नगरपालिकेसाठी किंवा टॅक्ससाठी लढा दिला तर ह्यांच्याकडे काहीतरी विजन आहे. तर ह्या सर्वांना विचारात घेऊन त्यांनी थोडंसं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आता काय होतं आहे की फुरसुंगीमध्ये जवळजवळ 14 नगरसेवक आहेत, 12 नगरसेवक आहेत आणि उरुळीमध्ये आमच्या फक्त 2 नगरसेवक आहेत. म्हणजे याचा अर्थ 2 नगरसेवक उरुळीत आहे म्हणून त्यांच्याकडं प्रगती होणार नाही असं नाही आहे. प्रगती ही सगळीकडेच होणार आहे, पण त्यासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. उरुळीलाही थोडंसं त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने फुरसुंगीमध्ये मिटिंगा होतात आणि फुरसुंगीमध्ये कार्यालय आत्ता सध्या असल्यामुळं मोठी बिल्डिंग पुणे नगर परिषदेला ग्रामपंचायतची बिल्डिंग वापरता येते, मोठी बिल्डिंग आहे, त्यामुळे तिथं बसत आहेत, ते मान्य आहे. पण एखादा तरी आढावा बैठक आमच्या उरुळीमध्ये त्यांनी आयुक्ताबरोबर घ्यावी, उरुळीच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि याच्यावरती कुठलंही राजकारण न होता दोन्ही गावचा विकास कसा होईल, दोन्ही गावच्या कशा समस्या सुटतील ह्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता आमचा उरुळीचा रस्ता पाहिलं तर एवढे मोठे मोठे खड्डे आहेत की भयंकर मोठे खड्डे आहेत आणि त्यामुळं उरुळीत जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना एवढा मोठा त्रास आहे की तो त्रास आम्ही गेले 2 महिन्यापूर्वीच दाखवला होता. तोही काम नाही झालेला अजून. खड्डे बुजवायचे होते. ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आमच्या महानगरपालिकेमध्ये अजून आहेत की महानगरपालिकेच्या अधिकारातून काही गोष्टी होतात आमच्या अजून. तर त्याचा पाठपुरावा आयुक्तांनी केला पाहिजे, शिवोंनी केला पाहिजे आणि शिवोंनीसुद्धा फक्त फुरसुंगीत न बसता सर्व परिसराला भेट देऊन परिसरामध्ये काय कुठं अडचणी आहेत, काय नाही आहेत ह्या जाणून घेतल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग हे इलेक्शनचं, ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्यावेळेस इलेक्शनचा पार्ट चालू होईल, पण त्याच्या अगोदर थोडंसं ह्या गोष्टी त्यांनी विचारात घ्याव्यात. आणि इलेक्शनला काय कोण उभा राहणार किंवा कोण नाही ह्याला आपण विरोध करू शकत नाही, पण उभं राहणार जे आहेत त्यांनी एक विचार करावा की आपण आपल्या गावाप्रती बाकीच्या काही गोष्टी काय बाजूला ठेवून विजन काय आहे आपलं गावाच्या प्रती हे त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीने गावाची सुधारणा कशी होईल हे नागरिकांना सांगितलं पाहिजे. नागरिक तुमच्याबरोबर येतील ना, येणार नाही असं नाही येत, पण येतील, पण त्यासमोर तुम्ही गेलं पाहिजे. फक्त आता इलेक्शन लागली, तुम्ही राजकारणी आहात म्हणून तुम्हाला राजकारण करायचे तर हे शक्य होणार नाही. कारण दोन्ही गावाची पहिली इलेक्शन आहे, खूप मोठी 5 वर्षे ही जबाबदारी आहे गावाचं चांगल्या पद्धतीने रूपांतर चांगल्या गोष्टीत होण्यात आणि सुशोभीकरण सगळ्या गोष्टींपासून गावाला कसं आपल्याला व्यवस्थितपणा देता येईल ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हे विजन घेऊन केलं पाहिजे. राजकारण होतं आहे म्हणून सर्वांनी नुसतं उभं राहायचं हा एकदम चुकीचा पायंडा आहे. तर तो त्यांनी विचार करावा, बाकी काय नाही, एवढंच म्हणते. अगदीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की विकासाच्या दृष्टिकोनातून ही गावं 2 पुणे महानगरपालिकेतून वगळी करण्यात आली, पण महत्त्वाचा मुद्दा की समस्या सुटल्या का गावांच्या? नाही, गावाच्या समस्या सुटल्या का म्हणण्यापेक्षा कसं आहे, गावाची पहिली समस्यामध्ये कचरा डेपो गावामध्ये असल्यामुळं MGPमधून गावाला आत्ता पाणी मिळतं आहे. म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी, चांगल्या पद्धतीचं पाणी, फिल्टर पाणी फुरसुंगीला तुकाई दर्शनच्या इथं फिल्टर प्लॅन्ट मोठा बसलेला आहे 2 गावासाठी सेपरेट. आणि तेथून आता 80%, 70% किंवा 50% लोकांना पाणी मिळतं आहे चांगल्या पद्धतीचं. तर हे तर पाणी मिळणारच होतं, हे त्यात काय वाद नव्हता. परंतु हा फायदा एक झाला की 2 गावं सेपरेट झाल्यानंतर ह्या 34 गावापैकी 2 गावांना आता महानगरपालिकेचं पाणी चांगल्यापैकी मिळतं आहे. आता काही उर्वरित वाडी वस्त्या वगैरे आहेत त्यांच्यामध्ये जुन्या लाईनी नाही आहेत किंवा काय, ते त्याच्यासाठी ॲडिशनल फंडिंग आहे.
हे पण शिवतारे बापूंनी आता थोडंसं फंडिंग 103 कोटीचं मंजूर करून घेतलेलं आहे. म्हणजे 1 वर्ष 2 वर्षात पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. राहिला प्रश्न थोडासा गावच्या समस्या इतर, मग रस्ते असतील किंवा काही लाईट्स असतील, गार्डन असतील, हॉस्पिटल असतील किंवा भाजी मार्केट असेल, ह्या ज्या काही सुधारणा करायच्यात तर ह्याच्यासाठी फंडिंग येणं गरजेचं आहे. तर हे फंडिंग येणार कुठून? तर तुम्हाला नगरपालिकेचा टॅक्स जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत, गावामध्ये पैसा येत नाही तोपर्यंत येणार नाही. त्यामुळं नागरिकांनी पण थोडंसं असं सतर्क राहिलं पाहिजे की बाबा जर महानगरपालिका आपल्याला 10 वर्ष काही देऊ शकत नव्हती तर नगरपरिषद 2 वर्षात काहीतरी आपल्याला देईल आणि देणार आहे, तर थोडासा दम काढला पाहिजे, 2 वर्ष वाट पाहिली पाहिजे आणि ज्या त्रुटी आहेत त्यासमोर फेस करून त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत त्या अडचणीला आपण कसं सामोरे जायचं किंवा आपण कशा पद्धतीने गावामध्ये विकास घडण्यासाठी आपण सहकार्य करायचं, ह्या गोष्टी ग्रामस्थांनी पण केल्या पाहिजेत. फक्त त्याची निगेटिव्हिटी नाही केली पाहिजे की बाबा आता काही जण असं म्हणतात की बाबा महानगरपालिका चांगली होती आणि नगरपरिषद आली म्हणजे थोडंसं खालचं आलं. तर लहान मोठं असं काही नसतं. नगरपरिषद असते, त्यांचे फंडिंग त्यांच्या पद्धतीने असतात, त्यांचा विकास त्यांच्या पद्धतीने असतो. अगदीच पहिलीतल्या मुलाला डायरेक्ट 10वीमध्ये टाकून कुठल्याही पद्धतीचा रिझल्ट लागत नाही. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जाणं हे योग्य आहे. आणि माझ्या मते नगरपरिषद झाली ही खूप चांगली झाली की जेणेकरून स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं. आजही परिस्थिती अशी आहे की फुरसुंगी आणि उरुळी, तर फुरसुंगी गाव मोठे आहे समजा, तिकडे 2 नगरसेवक महानगरपालिकेतून झाले असते समजा, पण उरुळीला आमच्या एकही नगरसेवक मिळाला नसता. म्हणजे आम्हाला दुसऱ्याच्या गावात जाऊन त्याच्याकडनं काहीतरी कामं करून घ्यावं लागली असती. पण आज आमच्या हक्काची 4 लोक गावातली राहणार आहेत, त्यांच्याकडून आम्ही काम करून घेऊ शकतो. नाही काम केलं तर त्यांना हद्दपार करू शकतो, त्या ठिकाणी दुसऱ्यांना बसवू शकतो. हे अधिकार आम्हाला आहेत. आम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे आम्ही या ठिकाणी आता करू शकतो. तो एक प्लस पॉईंट आहे आमचा. दुसरी गोष्ट राहिला प्रश्न रस्ते वगैरे, तर हे रस्ते आता महानगरपालिकेच्या अधिकारातून होणार आहेत. ते रस्ते त्यांना अजून आमच्यासाठी 10 कोटीचं बजेट होतं. कचरा डेपो ज्यावेळेस होता आमच्याकडं किंवा आताही आहेच, आम्ही तेवढे 2 सर्वे नंबर वगळून गाव दिलेले आहेत, बाहेर घेतलं आहे. पण त्यांच्याकडनं आम्हाला दरवर्षी कचरा डेपोच्या माध्यमातून जे काय आमचं नुकसान होतं आहे, म्हणजे पाण्याचं नुकसान आहे, आरोग्याला धोका आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्यासाठी दरवर्षीचे 10-20 कोटीचं त्यांच्याकडनं आम्हाला फंडिंग होत होतं. ते फंडिंग अजून त्यांच्याकडून बाकी आहे. म्हणजे त्याच्यातून ते तर नगरपरिषद झाली तरी पण त्यांना ते फंडिंग द्यावंच लागणार आहे, कारण ते त्यांची जबाबदारी येते. कारण त्यांनी आमचं पाणी खराब केलं आहे, ते आमच्या जागेमध्ये कचरा टाकतात, त्याच्यामुळे त्यांना ते खूप गरजेचं आहे. त्या माध्यमातून काही कामं आहेत, पण आता पाऊस सुरू असल्यामुळं काही कामं होत नाही आहेत. रस्त्याचे खड्डे बुजवले जात नाही आहेत किंवा पावसामध्ये कामं केली जात नाही आहेत. आणि थोडीशी बाकीच्या समस्या आहेत तर त्या थोड्या हळूहळू होतील. बाकी ठीक आहे. बाकी अजून आमचा DP तयार झालेला नाही, त्याच्यामुळं कुठल्या ठिकाणी भाजी मार्केट करायचं आहे, कुठल्या ठिकाणी गार्डन करायचे, कुठल्या ठिकाणी नगरपरिषदेची बिल्डिंग करायची किंवा कुठल्या प्रश्न आरोग्य सेवा देता येईल का आपल्याला, किंवा विशेष अग्निशामक दल कुठं उभं करायचं, ह्या बाकीच्या जेवढ्या सुविधा आहेत ह्या आपल्याला ह्या जाग्यावरती करावं लागतील. आणि ती जागा उरुळीमध्ये 100% जागा सगळी शिल्लक आहे गायरानाची. फुरसुंगीमध्ये जागा शिल्लक नाही आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये ही सगळी हॉस्पिटल असेल, नगरपरिषदेची बिल्डिंग असेल, अग्निशामक दल असेल किंवा काय गार्डन असतील किंवा असेल, ह्या सगळ्या गोष्टी उरुळीमध्ये होणार आहेत. त्याच्यात काही वाद नाही. कारण फुरसुंगीमध्ये थोडीशी जागाचा कमतरता आहे. पहिल्याच जागा गायरानाच्या बऱ्यापैकी त्यांनी वापरलेल्या आहेत. आणि त्यामुळं आता आम्ही उरुळीकरांनी जर या ठिकाणी झालं तर उरुळी आणि फुरसुंगी आता काही वेगळं राहिलेलं नाही आहे. दोन्ही गावाची एकच नगर परिषद म्हणल्यानंतर जशी पिंपरी चिंचवड झाली तसं फुरसुंगी आणि उरुळी झाली. त्यामुळं ह्या 2 गावांना एकत्रित येऊन दोन्ही गावाचा विकास कसा होईल, आमच्याकडं जास्त लोक आहेत म्हणून आम्ही तिकडचा विकास किंवा इकडं लक्ष नाही हे करणं योग्य राहणार नाही. त्यामुळे सर्वच लोकांनी तो एक सब्जेक्ट डोक्यात ठेवून काम करावं आणि चांगल्या पद्धतीने उरुळी फुरसुंगी जी राहिलेली 32 गावं आहेत ह्यांनी कुठेतरी 2 वर्षानंतर म्हणलं पाहिजे की बाबा आम्हालाही बाहेर काढा. कारण महानगरपालिकेने जो काही विकास केला नाही तो नगरपरिषदमध्ये आल्यानंतर यांचा विकास झाला, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि त्यासाठी या लोकांनी काम करावं. अगदीच. पण फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही 2 गावं जी आहेत ती महानगरपालिकेपासून वेगळी करण्यासाठी तुम्ही एक फार मोठा लढा उभा केला आणि त्याचं चित्र जे आत्ता आहे ते काहीतरी वेगळंच दिसतंय. यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता कसं आहे, पुणे महानगरपालिकेतून गावं वगळणं किंवा टॅक्स कमी करण्यासाठी तेवढा एकच लढा दिला असं नाही आहे. तर मी तर ठामपणे सांगेल की
आमच्या उरुळी गावामध्ये किंवा या परिसरामध्ये जेवढा समाजासाठी किंवा जेवढा जनतेसाठी त्याग केला पाहिजे तो मी ठामपणे 100% सांगू शकतो की माझ्या एवढा लढा कुणी दिलाच नाही. कारण 2014 साली मी पालखी मार्ग जो होता तर त्याच्यावरती पूर्ण अतिक्रमण होतं. ते अतिक्रमण काढण्यासाठी मी 7 दिवस उपोषण केलं. आज तो पर्यायी तिसरा हडपसरला जाण्याला मार्ग तयार झालेला आहे. तो त्यासाठी 7 दिवस माझे गेले. त्यानंतर पावसाळ्यामध्ये वडे पूर्ण म्हणजे आता 50-100 वर्षापूर्वीपासून कधी वडे नाले उकरले नव्हते. त्यामुळं पाण्याचा स्रोत खूप कमी होता, साठा कमी होता. तो आम्ही 2016 साली ग्रामपंचायत असताना मी पुढाकार घेऊन स्वतः 20 दिवसामध्ये ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या सहकार्यातून सर्व वडे नाले पूर्ण उकरून घेतले 20 दिवस. त्याच्यानंतर हा जो काही सासवड रोड आहे आत्ता, हा आमचा 45 मीटरचा रस्ता होता. त्याच्यामध्ये छोटे छोटे जे काही दुकानदार होते, कोणी 1 गुंठा घेतली, अर्धा गुंठा घेतली, यांच्या पूर्ण बिल्डिंग तुटत होत्या. आणि वडकीच्यापासनं थोडासा रिंग रोड पण होता. तर तो रिंग रोड असताना ह्याचं रुंदीकरण कमी करावं म्हणून लढा दिला. त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं. तो 36 मीटरचा झाला. त्याच्यानंतर 2018 साली मी हा टॅक्स कमी करावा म्हणून मी तुमच्या महानगरपालिकेच्या विरोधात आणि ह्याच्यात लढा दिला. त्याचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं. त्यानंतर 2020मध्ये जी धान्य गोडाऊन आहेत, आत्ता शिवाजीनगरला जी काही धान्य गोडाऊन आहेत जिल्हाधिकारी क्षेत्रामधली सरकारी गोडाऊन, तर तिथं मेट्रो स्टेशन झालं म्हणून ती गोडाऊन आमच्याकडं उरुळीला आली. तर त्याचा 2020 साली पहिल्यांदा विरोध मी केला. आणि तो विरोध करत असताना 2023पर्यंत मी विरोध केला. त्या ठिकाणी होत नव्हतं, माझा विरोधामुळे ते होत नव्हतं. परंतु काही वरिष्ठांच्या मेहरबानीनं तो त्या ठिकाणी माझा लढा त्या ठिकाणी तेवढा एक फेल काम झालं आणि मी त्याच्यामधून लक्ष काढून घेतलं. कारण याचं असं की वरिष्ठांनीच जर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर त्यांना सहकार्य केलं असेल तर त्याला मग आम्ही गावकरी काय करू शकतो. परंतु भविष्यामध्ये त्यांनी समजा म्हटले की बाबा गावाला कुठंतरी रोजगार मिळेल, पण त्या गोडाऊनमधून कुठला रोजगार मिळणार नाही, काही नाही. गावामध्ये कबूतरखाना आणि उंदीर याच्या पलीकडं गावाला काही मिळणार नाही. त्या गावच्या लढा एवढ्यासाठी होता आमचा की जेणेकरून त्याच्या बाजूला शाळा आहेत 2, एक हॉस्पिटल आहे, मोठ्या सोसायट्या आहेत आणि रस्ता अरुंद आहे. आम्ही त्यांना पर्यायी जागा देत होतो, परंतु त्यांना त्याच ठिकाणी करायचं होतं. त्यांनी ते केलं. तेवढं एक काम आम्हाला थोडंसं त्रासदायक झालेलं आहे गावासाठी. तर त्याच्यामध्ये बघू भविष्यामध्ये जर झालाच त्याच्यापासून त्रास तर आम्ही तेही बंद करायला कमी करणार नाही आहे. तर त्या पद्धतीने बघूया काय होतं आहे. अगदीच. पण तुम्ही हा जो लढा उभा केला होता हा विकास कामांसाठी उभा केला, पण यातून तुमच्या गावाला काय मिळालं? नाही, आमच्या गावाला काय मिळालं म्हणण्यापेक्षा जो आमच्या गावचा टॅक्ससाठीचा जो लढा होता हा लढा उभा केला. तर ह्याच्यामध्ये बघा आता जेवढे मी लढे दिले हे सक्सेस झाले. आता फक्त गोडाऊन धान्याचे आले त्याचा एक लढा होता तो थोडासा थांबला. परंतु गावाला काय मिळालं तर गावाला भरपूर काय मिळालं. गावाला नाही मिळालं असं म्हणता येणार नाही. नगर परिषद झाली आणि गावाला 4 नगरसेवक मिळतात. फक्त आता जे काय 4 प्रतिनिधी म्हणून जाणार आहेत ते ह्यांनी गावाला काय मिळून द्यायचं हा तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला गावासाठी काय मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न केले. आता मी तर त्या प्रणालीमध्ये नाही आहे. म्हणजे एवढी कामं केल्यानंतर मी जर परत लोकांच्या समोर जाऊन म्हणायचं मला मत द्या, हात जोडायचे, तर ते माझ्या तत्वात बसत नाही. कारण राजकारण हा विषय आता म्हणजे फार पहिल्यासारखा राहिलेला नाही. राजकारणामध्ये कुठल्या पक्षामध्ये काम करावं, कुणासाठी करावं आणि कशासाठी करावं ह्यालाच कुठला बेस राहिलेला नाही. जो तो राजकारणी आपल्या स्वार्थासाठी जगतोय, स्वतःचं पाहतोय आणि त्याच्यामुळं अशा लोकांच्या पंक्तीमध्ये जाऊन मला बसायचं नाही आहे. त्याच्यामुळं मी फक्त येणारी जी काही राजकारणी आता आहेत म्हणजे आता बाकीच्यांना दोष देण्यापेक्षा जे काय पुणे नगरपालिकेतून वगळल्यानंतर फुरसुंगी आणि उरुळीचे जे काय 30-32 नगरसेवक होतील ह्यांनी याच्यामधून बोध घ्यायचा आहे की बाबा आपण राजकारणी म्हणून पुढं जायचं आहे का गावाचा विकास करण्यासाठी समाजसेवा करायची हा तो त्यांचा प्रश्न आहे. तर त्यांनी हे लक्षात घ्यावं. अन्यथा आम्ही तर बसलेलोच इथं. चुकीचं काम केलं की त्याला आम्ही लढा उभा करणारच आहे. मग त्यांनी चुकीचं काम केलं त्याला खुर्चीवरून खाली व्हावं लागणार ही 100% आहे. त्याच्यात काय वादच नाही. पण आम्हाला आता वैयक्तिक आम्हाला म्हटलं तर काय स्वतःला मिळवण्यासाठी तर आम्ही काय केलं नाही. तसं असतं तर मी पहिल्यांदा इलेक्शनला उभं राहिला असतो, म्हटलं असतो किंवा तयारी केली असती. पण त्याच्यामध्ये काय नाही, मी कुठल्याही पदावरती गावच्या किंवा याच्या असा नसताना जर मी एवढी कामं करू शकतो तर नगर परिषदेमध्ये मी नसताना बरीच काही कामं ह्यांच्याकडनं करून घेऊ शकतो आणि त्यांना ती करावी लागतील.
नाही म्हणून जमणार नाही. आणि माझ्याकडे विजन आहे. ही 2 गावं किंवा उरुळी देवाची असेल, फुरसुंगीचा फारसा मी अभ्यास केलेला नाही आहे, कारण 2 गावं ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे फुरसुंगीचाही आमचा कधी संबंध आला नाही त्या गावाशी, किंवा त्या गावात काय पाहिजे काय नाही. तर आमच्या गावामध्ये जो काय आहे तो आम्ही चांगल्या पद्धतीने विकास करून घेऊ. कोणी 4 लोक असेल त्यांच्याकडनं. आणि महानगरपालिकेची बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी कार्यालये असतील किंवा काय असेल हे उरुळीला आणून देऊ. एकदा DP तयार झाला की त्याच्यावरती आम्ही बरंचसं काही करता येईल. आता आमचं पहिलं दुसरं महत्त्वाचं काम असं आहे की आमचा दोन्ही गावाचा DP पहिला तयार करून घेणं. विकास आराखडा एकदा तयार झाला की आमच्या गोष्टी पुढं सोप्या पडतील. आता काय होतं आहे, व्यवसाय कुठं करायचा तर तिथं झोनिंग कुठलं पडतं आहे, घर बांधायचं तर तिथं झोनिंग कुठलं पडतं आहे, हे आता अपेक्षित नाही. त्याच्यामुळं विकास हा खुटलेला आहे. तर त्या विकासाला जर चालना द्यायची असेल तर हा आम्हाला विकास आराखडा लवकरात लवकर करून घेणं खूप गरजेचं आहे. एवढंच सांगेल मी. अगदी माझा शेवटचा प्रश्न असेल, तुम्ही आत्ता राजकारणावरती बोललात की काही लोक राजकारण वगैरे करतात. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एक समाजसेवक आहात, तुमच्यासाठी राजकारण महत्त्वाचं की समाजकारण? नाही, माझ्यासाठी तर समाजसेवा महत्त्वाची आहे. राजकारण हे अगदी म्हणजे पाण्याच्या एखाद्या झाडाच्या पानावरती जसा थेंब असतो आणि तो गळून पडतो असं राजकारणाचं झालेलं आहे. तुमचं पद गेलं तुम्हाला शून्य किंमत आहे. आम्ही मरेपर्यंत जिवंत राहणारे समाजसेवक म्हणून राहणारे. परंतु मला हा प्रश्न पडला की ज्यावेळेस इलेक्शन लागली त्यावेळेस काही लोक म्हणले की मी ज्यावेळेस राजकारणावरती बोलतो आहे किंवा काय, तर बाबा समाजसेवक असताना मग राजकारणावरती कसं काय किंवा काय, अशा राजकारणात येतात का काय, किंवा राजकारणात त्यांना उभं राहायचं का काय. पण हा प्रश्नच मूळ म्हणजे नाही आहे. हा प्रश्न त्यांना यायलाच नाही पाहिजे होता. कारण असं कुठं लिहिलं आहे का की समाजसेवकांनी कुठं राजकारणामध्ये येऊ नये. राजकारणामध्ये मी तर म्हणतो समाजसेवकांनी जर गेलं तर नक्कीच समाजाच्या दृष्टीने चांगलीच कामं होणार. परंतु राजकारण्यांना तुम्हाला सांगतो, मी जर ह्या ठिकाणी उभं राहायचं म्हणलं तर मला पाडण्यासाठी 25 जण उभी राहतील. कारण समाजकारण हे वेगळा पार्ट आहे आणि राजकारण हा वेगळा पार्ट आहे. राजकारणामध्ये 100 लोक एकत्रित व्हायला वेळ लागत नाही. समाजकारणामध्ये 10 लोक जमवायची म्हणलं तरी तारेवरची कसरत असती, कारण त्या पद्धतीची लोक मिळत नाही. राजकारणामध्ये काय नाही, वडापाव मिळाला तरी राजकारणात माणूस मागं झेंडा घेऊन उभा राहतो. समाजकारणामध्ये तसं नाही. कारण समाजकारणामध्ये समाजसेवा करत असताना खूप तुम्हाला बंधनं असतात. तुम्हाला त्याग करावा लागतो बऱ्याचशा गोष्टींचा, आणि त्यागावर जो त्याग करतो ना तिथंच सफल होतं. आत्तापर्यंत तुम्ही पहा, जेवढे समाजसेवक होऊन गेलेत त्यांचा त्याग पहा, किती त्याग आहे. अगदी घरची कामं सोडून त्या मला समाजासाठी जर काम असेल तर ते करावं लागतं, घरची बाजूला ठेवावं लागतात. एवढा त्याग असतो, तुम्ही त्याला नाकारू शकत नाही. परंतु एकच आहे की समाजकारण करताना जो काय आनंद मिळतो तो राजकारणात मिळणार नाही. राजकारणात तुम्हाला खूप शिव्या शाप मिळतात, मागं मिळू पुढं मिळू मिळतात. पण समाजसेवकाला शाप जरी मिळाले तरी ते वरच्याला मान्य असतात, कारण त्यांनी समाजासाठी काम केलेलं असतं, समाज त्या ठिकाणी घडलेला असतो. त्यामुळं काय फारसं आम्ही समाजाकडं पाहतो ते त्यांच्या कामासाठी, त्यांच्या सुखासाठी पाहतो. आता एवढे मोठी कामं करून मला तर ते शक्य नाही आहे की समाजापुढं कुठंतरी हात जोडून या. समाजाने उलट म्हटलं पाहिजे की बाबा एवढी कामं केल्यानंतर ह्यांना कुठंतरी तुम्ही घ्या, ही गरज आहे जर विकास करायचा असेल तर. नाहीतर मग आमचं हत्यार तर आहेच ना आमच्याकडं. आम्ही प्रत्येकाला सरळ कसं करायचं ते आमच्याकडं आहे. चुकीची कामं करणाऱ्याला आम्ही सोडत नाही, हे आमचं नक्की. त्यामुळं वैयक्तिक मला काय मिळावं अशी तर माझी बिलकुल अपेक्षा नाही, हे नक्की. खूप खूप धन्यवाद सर, खूप रोखठोक मुलाखत तुम्ही दिलीत. त्याचबरोबर तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ काढून स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मत मांडलात, त्याबद्दल मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असेच माहितीपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज.